गुड मॉर्निंग फ्रॉम इंडोनेशिया. मी उतरले आहोत इंडोनेशिया सुराबाई इंटरनॅशनल एअरपोर्टला. रात्री आम्ही हॉटेलला स्टे घेतलेला. आता आम्ही इथून निघालेलो आहेत मलंगसाठी, जिथे जिवंत ज्वालामुखी आहेत ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर आता इथून आम्ही बस आणि ट्रेनचा प्रवास करून तिथे पोहोचणार आहोत आणि बघूया आता कसे पोहोचू. त्यानुसार ठरवू पुढचा प्लॅन की आज जायचं की उद्या जायचं मलंगला ज्वालामुखी बघायला. बघूया आपण ब्लॉगमध्ये. इथे 7 वाजले तरी एकदम आपल्या इकडे 12 वाजतात तसे 7 वाजलेले तिकडे. ऊन खूप कडक आहे. आता आम्ही चाललो आहे करन्सी एक्सचेंज करायला आणि मग इथून जाऊ ट्रेन स्टेशन गुबेन सरोबया आणि मग तिथून मग ट्रेन पकडून पुढे जाऊ. तर चला, हे आहे त्यांचं बस स्टेशन, बस स्टॉप आहे आणि इकडून भेटणार आहे रेल्वे स्टेशनसाठी बस. आता इकडून बघू कसं जायचं आहे. ब्रोमो वॉल्केनो हा फेमस वॉल्केनो आहे, ॲक्टिव्ह वॉल्केनो आहे, तो बघण्यासाठी चालले. आज संडे आहे. क्रॉसिंगला पण मस्त आहे रेल्वे स्टेशनच्या. ट्रेन बघायचं. गुबेंग रेल्वे स्टेशन. आता आम्ही आहेत सुरबया गुबेंगला रेल्वे स्टेशन. इथून ट्रेन पकडतोय ब्रोमो माउंटनसाठी. एक प्रोबोलिंगन काय नाव आहे ते स्टेशन, तिथे उतरणार आहे. याचं तिकीट आहे त्यांचं 45,000, म्हणजे आपले 250-290 असे होतात. हे त्यांचं स्टेशन आहे. हे ट्रेन लागलेली आहे. अशी ट्रेन आहे यांची. ही ट्रेन आहे. याच्यात लेग स्पेस पण चांगला आहे. सीट मागे पण होते. चार्जिंग स्लॉट आहे. टी व्हीसुद्धा आहे आणि आपले 250 रुपये तिकीट पडते 70 किलोमीटरसाठी. हे इकॉनॉमी क्लास आहे आणि हा इकॉनॉमिक क्लास आहे, पण मला वाटतं की आपल्या इकडचा बिझनेस क्लासच म्हणायला लागेल. ट्रेन एकदम क्लास कंडिशन, म्हणजे बघायला असं इकॉनॉमी नाही, लक्झरियस वाटते. तुम्ही बघू शकता. तू आपली वंदे भारत वंदे भारत सारखी ट्रेन आहे. वंदे भारत सारखा फील आहे. TC आहेत त्यांचे, तिकीट चेक करतो. सर युनिव्हर्सल चार्जर आहे. आम्हाला 2 कंट्रीमध्ये कामाला नाही आलं, पण इथे इंडोनेशियाला कामाला आलं. ते इकडचे चार्जिंग पॉईंट्स किंवा इलेक्ट्रिकल पॉईंट्स हे वेगळ्याच प्रकारचे आहेत. जे खोलगटाचा खड्डा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, याच्यामध्ये आपला नॉर्मल जो चार्जरचा डॉक आहे हा त्याच्यामध्ये बसणारच नाही. हा बघा, हा जाऊ शकत नाही याच्यामध्ये. आता ह्याच्या मदतीने हा अशा प्रकारे प्लग इन केला तरच तो लागतो. आयदर चार्जिंग करायचे वांदेच आहेत. आता आम्ही गुबंग येथून निघालेलो. ट्रेनने प्रवास करतोय माउंटन्सवरती जायला. ट्रेन पकडली आणि हे बाहेरचं दृश्य आहे. आपण बघू शकता, जशी आपण विरार टू मुंबई किंवा लोकल ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल करतो तशीच सेम इथे सुद्धा घराच्या ट्रॅकच्या बाजूला घरं वगैरे आहेत. फक्त येत आहे की स्टेशन्स थोडे क्लीन आहेत एकदम, आणि बाहेर झाडं वगैरे लावून त्या लोकांनी चांगलं डेकोरेटिव्ह असं बनवलेलं आहे स्टेशनच्या बाहेर. बाजूला झाडं पण भरपूर आहेत. ओव्हरऑल खूप सुंदर आहे. हे असं काय स्टेशन आहे मध्ये त्यांचे येतात. दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म असतात.
तुमची मालगाडी पण आहे तिकडे दिसत असेल. आणि हे काय असं स्टेशन आहे. चांगलं आहे ओव्हरऑल स्टेशन. ट्रेनचा एक्सपिरियन्स चांगला आहे. अशी पॅन्ट्री पण येते याच्यामध्ये. आता उतरले आहेत आम्ही प्रोबोलिंगो स्टेशनला. हे एसीचे आउटर इकडे दिलेत त्यांनी ट्रेनच्या खाली. वेदर तसं चांगलं आहे. आता इकडून बघू ब्रह्मो माउंटनसाठी काय बाईक रेंट भेटते का बस भेटते. He like, and he can see Tumba Tumba. विच सॉन्ग? Yeah, Tumba Sai. तुम पास आहे. He like it, and that's why he love. I want to listen to your voice. This one is woman. It's color white. Gaya. तू मिल गया, तू मिल गया. Oh, yeah. Nothing like Shahrukh Khan. No. This one too. It's woman. ओके. बाईक घेतलेली आहे आम्ही इंडोनेशियामध्ये बाईक. आणि आता चाललेत आम्ही ब्रह्मोस माउंटनला. बाईक तर एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला दाखवतो उतरल्यावरती. ही आहे बाईक आणि हा आहे आमचा रायडर. आम्ही चाललेत ब्रह्मोसला. 2 लिटर पेट्रोल टाकलेलं आहे 20,000चं. 10,000 लिटर. 10,000 रुपये लिटर आहे पेट्रोल. इंडिया बरी आहे आपली. 110. ब्युटिफुल व्ह्यू. पाऊस पडून गेला. हा रूम आहे. बेड. पहिला व्ह्यू वॉल्केनोचा, ज्वालामुखीचा. आमच्या समोरच ज्वालामुखी आहे. धूर निघतोय. ऍक्टिव्ह आहे तो पण. एवढा धूर निघतोय जबरदस्त. लाईफ मधला पहिला वॉल्केनो. पाहायला ज्याच्यासाठी आम्ही खास इकडे आले. पाण्यासाठी एवढ्या लांब आले इंडोनेशियाला.